नवीन नाशिक अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारचा दिवस हा कायद्याचा बालेकिल्ल्याचा छेद करणारा ठरला। 4 चाकी गाडीत असलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने हातात तलवार कोयता घेत धुडगूस घालून गाड्यांची तोडफोड केली। त्रिमूर्ती चौकातील अवनी रेसिडेन्सी या ठिकाणी रात्री 9 वाजच्या दरम्यान एक 4 चाकी आली। त्या गाडीमध्ये अगदी फिल्मी स्टाईलने मागच्या मोकळ्या बाजूला 10 ते 12 जण झोपून इशाऱ्याची वाट बघत होते। या टोळक्याला कुणाला तरी लक्ष करायचे होते, मात्र संबंधित व्यक्ती न भेटल्याने त्यांनी परिसरातील गाड्यांवर कोयत्याने वार करत परिसरात हैदस घातला। तुमचं नाव काय? मंगला। बर, काय प्रकार घडला? आम्ही चक्कर मारायला चाललो होतो, ते तिकून पळत आले तर आम्हाला गर्दीमध्ये आम्हाला आमच्यावर असायचं वार केला, म्हणजे पुरस असायचं दाखवलं होतं आम्हाला। कोण पोरं होते काय ओळखून आले। तुमचं नाव काय? माझं नाव राकेश अशोक बर, चौधरी। काय प्रकार घडला? आता 9-9:30च्या दरम्यान इथं काय झालं म्हणा, एक पिकअप भरून पोरं आले इथं आणि आम्ही जेवण करत होतो, सगळी पब्लिक सगळे घरात होते। तेवढ्यात इथं एक पिकअप भरून पोरं आले, 30-40 जण आले। तेवढ्यात मी माझी पिकअप आहे तर मी घरात जेवण करत होतो, तर मी बाहेर आलो, पाहिलं काहीतरी आरडाओरडा चालू होता। तेवढ्यात ते इकडे आले तर माझ्या गाडीची काच फोडली। मी त्याच्या मागून विचारायला गेलो का कोण आहे बा माझ्या गाडीची काच फोडली, तर तेवढ्यात माझ्यावर कुऱ्हाड, कोयता, तलवार, त्यांच्याकडे इवन मला तर वाटतं बंदूक पण होती। तर त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर असे वडले तलवारीने, असं वडलं तर माझ्या मंडळीने मला मागं खेचलं, तर मी वाचलो तेवढ्यात आणि ते पळाले पुढं लगेच। तर पिकअप भरून माणसं होते, फार म्हणजे जवळपास 30-40 जण होते ते त्याच्यात। तर त्याच्यात तुम्ही बघा त्यांना काय करायचं, पोलिसांना आमचं काही कल्पना कुठले पोर होते? काहीच आयडिया नाही आम्हाला, कुठले परिचयाचे कुठले नाही? काहीच आयडिया। या संदर्भात पोलीस स्टेशनला कळवलं? हो, आम्ही फोन केला पोलिसांना, पोलिस आले, त्यांनी बघितलं आणि गेले ते परत। त्यांना कुठं कॉल आला म्हणून इतका प्रचंड वेगात आवाज झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, आमच्या घरात जेवण करता करता त्या मुलीचा हात सुद्धा त्या भाजीत पडला। त्या मुलीला आता आम्ही इतक्यात हॉस्पिटलला पण घेऊन गेलो। यावेळी परिसरातील महिला व पुरुष घाबरून सैरावर पळू लागले। दरम्यान एक महिला घरात पळाली व त्या घरात जेवण करायला बसलेले कुटुंबीय देखील घाबरले। मात्र याच दरम्यान गरम भाजीच्या पातेल्याला पाय लागल्यामुळे ते पातेले 1-2 वर्षीय मुलीच्या अंगावर उडाल्याने ती चिमुकली भाजली गेली। पूर्ण हात भाजला। यानंतर सदरू टोळक्याने या ठिकाणाहून निघत कामटवाडी गाव गाठले। नवीन नाशिक येथील कमलनगर सावन रो हाऊस परिसरात रात्री 9:30 ते 9:45 वाजेच्या सुमारास हातात धारदार शस्त्राने 2 ते 3 गाड्यांच्या काचा फोडून गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले। त्याचाच वार आहे। दरम्यान अंबड पोलिसांनी दोन्ही ठिकाणी पोहोचून पंचनामा केला असून संशयितांचा तपास सुरू आहे। तुमचं नाव काय? बाजीराव बाजीराव नायकडे। बर, काय प्रकार घडला? आता आम्ही तर घरात होतो, आम्हाला तर काहीच माहिती नाही। टेम्पो मध्ये आले ते 5 व्हीलर मध्ये आणि त्यांनी येत शिव्या देतच आले, ते एकमेकाच्या आईमाईवरती शिव्या देत आले। अशा गाड्या काठ्यानं मारत गेले गाड्यांवरती। आमची गाडी फोडली, समोरची एक गाडी फोडली। बर, किती टवाळखोर होते? 10-15 होते ना। 10-15 कुठले होते, काही कल्पना नाही काहीच मला नाही माहिती। या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला कळवलं? नाही, आता फोन केला आता होता। फोन केला तेवढंच, नाही तर काही कळवलं नाही कोणाला। बर, किती गाड्या फोडल्या? 2 गाड्या। 2 बर, आमचं तर काही कोणाचे संबंध नाही, कधी कोणाचे हे पण नाही, आम्ही कोणाच्या घेण्यात देण्यात पण नसतो कधी। सदरू घटनेमध्ये आपापसामधली वाद असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।
ज्यांच्या घरावर हमला झाला त्यांनी पंचवटीमधील परदेशी टोळींचा यामध्ये सहभाग असल्याचे सांगितले आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार